स्थळी प्राप्त प्रसंगी चिंतनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी केलेलं कवित्व लोकमान्य तर झालंच झालं, पण जगद्गुरु तुकोबारायांनी केलेली अभंग रचना देवमान्य झाली. देवमान्य. एखादा मंत्री आपण निवडून दिला तर तो 5 वर्षासाठी काम करतो. सरपंच असतील, आमदार असतील, खासदार असतील, पंतप्रधान असतील, आपण त्यांची निवड केली, 5 वर्ष त्यांना काम करण्याची सेवा संधी देतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाची शब्दाची महती एवढी मोठी आहे. हे 5 वर्षासाठी नाही, 10 वर्षासाठी नाही, 350 वर्ष झाली. आजही त्या शब्दातलं नाविन्य कायम आहे. एक शब्द बोलतो ऐका. महाराज ठेवा ऐकण्याचं लक्ष वेधते. शब्दाकडे चिंतन करा. जगद्गुरु तुकोबारायांच्या शब्दाचं सामर्थ्य एवढं आहे, जगद्गुरु तुकोबारायांच्या शब्दात एवढी महती, एवढी ताकद आहे महाराज, एवढं सामर्थ्य आहे. ते 50, 200, 1000 वर्षासाठी नाही. एक वाक्य बोलेन मी आज. जगाच्या पाठीवर जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत जगद्गुरु तुकोबारायांच्या शब्दाची महती कमी नाही. आणखी एक वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर मांडतो हा विषय. जोपर्यंत त्या शब्दाची महती आहे, जोपर्यंत शब्दाची ताकद आहे, तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील. हे विशेषत्व. आयुष्य किती तुकोबारायांना? 42 वर्ष. किती? 42 वर्ष. बाबा 60 गाठली किंवा 70 गाठली, 80 गाठली किंवा 100 जरी गाठली, बाबा जाव वाटतं का? बाबा जाव वाटतं का? खरं सांगायचं आपण कीर्तनात बसले, बरोबर आहे ना? मला सांगा महाराज, कोणाला जाव वाटतं? या जगातून जाव वाटतं कोणाला? नाही वाटत महाराज. माऊली ज्ञानोबारायांनी 22व्या वर्षी आपलं आयुष्य संपुष्टात आणलं. मला सांगा बरं, एखादा तारुण्य वयातला 22 वर्षाचा मुलगा गेल्याच्या नंतर त्याच्या परिवाराला विचारा त्याच्या घरात काय दुःख असतं. कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकू नका, कीर्तन टाइमपास म्हणून ऐकू नका, कीर्तन वेळ घालवायचं साधन म्हणून ऐकू नका. मी नेहमी बोलत असतो, आजही बोलतो, कीर्तन हे जगाच्या पाठीवर मनोरंजनाचं साधन नाहीये. मनोरंजनाचं साधन नाहीये. आज समाज कीर्तनाकडे काहीतरी हसायला ऐकायला मिळतं म्हणून चालला नाहीये महाराज, असं नाहीये. कीर्तन मनोरंजनाचं माध्यम नाही. कीर्तन जगाच्या पाठीवर आत्मउद्धाराचं साधन आहे. आत्मउद्धार. बोलतो एक वाक्य माझ्यावर घेऊन बोलतो. बाबा आम्ही कीर्तनकार व्हायचं झालो. कसे झालो? व्हायचं झालो आम्ही. नको ते शब्द आम्ही कीर्तनात वापरायला लागलो. का? आम्ही आमच्या मायमाऊलींच्या अभंग कीर्तनात काढावी. का काढावी? का बोलावं त्यांच्या बाबतीमध्ये? बोलू नये महाराज कीर्तनकारांनी. आपण सांगायचं समाजाला, नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए शुक विश्व हनुमान. आणि त्याच मायमाऊलींच्या बाबतीमध्ये आम्ही रडावाकडे काहीतरी नारदांच्या गादीवर उभा टाकून बोलायचं. कुठली शिकवण आहे? कुठली शिकवण आहे? जगाचा जग नियंता ईश्वर परमात्मा आईचं काय प्रेम आहे बघण्यासाठी भगवंताने 2 अवतार पूर्ण घेतलेत या जगामध्ये. भगवान हा 6 प्रकाराने प्रकट होत असतो. ऐका. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णोत्तम.
हे 6 प्रकार आहेत भगवंताच्या प्रगट होण्याचे. काही प्रसंगात देवाला अंश अवतार घ्यावा लागतो, काही अंश अवतार घ्यावे लागतात भगवंताला. पण जगाच्या पाठीवर 2 अवतार पूर्ण आणि पूर्णतम आहेत, ते म्हणजे राम आणि कृष्ण. राम आणि कृष्ण. देवानी राम अवतार घेतला. ऐका, का रामायण चालतंय? 100 200 वर्ष एका गावामध्ये रामायणाची. आता मी आलो तेव्हा रामायण चालू होतो तुमचं. काय परंपरा टिकून आहेत महाराज? काय परंपरा टिकून आहेत? काय कारण याच्या पाठीमागची भूमिका काय आहे? भगवंतानी राम अवतार घेतला. वडिलांनी आपल्याला किती प्रेम केलं ते समाजाला दाखवून दिलं. तुम्ही आईबद्दल बोलणार आहे, विषय तर तोच आहे. सौभाग्यकांक्षिणी कैलासवासी सोजरबाई केरनाथ सूर्यवंशी. माऊलीनं जात असताना 2 पद आपल्या सोबत घेतली. एक सौभाग्यत्वाचा अलंकार घेतला विशेष पदांना. कैलासवासी वैकुंठवासी हे तर सगळ्यांचंच ठरलेलं आहे. या जगातली एक रीत आहे, ऐका, विसरू नका या गोष्टीला. ऐका, जो जन्माला आलाय ना बाबा, त्याला एक ना एक दिवस हे जग सोडायचं आहे. हे जग सोडायचं आहे. फक्त या गोष्टीची जाणीव ठेवायची आयुष्यामध्ये. आपल्याकडून कसल्याही पद्धतीनं इतरांना त्रास होईल. एका शिष्याने आपल्या गुरुला विचारलं, गुरु महाराज, मला पापाची आणि पुण्याची व्याख्या सांगा. पापाची आणि पुण्याची व्याख्या सांगा. गुरु महाराज म्हणाले, बाबा, तुला एका वाक्यात पापाची आणि पुण्याची व्याख्या सांगतोय. आपण केलेल्या कृतीमुळे जर जगाला सुख होत असेल, ऐका, आपण केलेल्या कृतीमुळे जर जगाला सुख होत असेल तर ते पुण्य आहे. आणि आपण केलेल्या कृतीमुळे जर जगाला दुःख होत असेल तर ते पाप आहे. काय पाप आणि पुण्याची व्याख्या म्हणजे काय आहे? आम्ही केलेल्या कृतीमुळे इतरांचं अंतःकरण दुखवू नये, याच्यात खरं पुण्य आहे. मी बोलत नाही, प्रमाण सिद्ध करून दाखवतो. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वरम सर्वेश्वर पूजनांचे. भगवान परमात्म्याकडे जर तुम्ही जाल, बघा, त्याच्या द्वारामध्ये कोणी उच्चही नाही, त्याच्या द्वारामध्ये कोणी नीच नाही. उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती. देखून आचरण रंगू लागे वही दासा संगे. कबीराचे मागे विनिसे. सज्जन कसाया, ऐका, सज्जन कसाया विकू लागे मांस माया सावजास भूकू लागे. सज्जन कसाई होता महाराज, खाटीक होता, खाटीक. भगवंतानी त्याचं काम करू लागत असताना मांस विकू लागले. भगवान परमात्मा त्याच्या बरोबर मांस विकू लागला. जसं एखादी आई आपलं लेकरू काळं आहे का गोरा आहे बघून प्रेम करत नाही. तिच्या पोटी जन्म घेतलाय ना, निरंतर प्रेमाचा वर्षाव करणे ही तिच्या अंतःकरणाचा स्थायी भाव आहे. ऐका, भगवान परमात्मा भक्तावर प्रेम करतो. तो कुठल्या जातीचा आहे, तो कुठल्या उच्च वर्गाचा आहे, तो कुठल्या कुळाचा आहे हे बघत नाही परमात्मा. नाही पाहत तो परमात्मा. फक्त त्याला काय पाहिजे असेल तर अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. अंतःकरणात त्याचे किती प्रेम आहे, किती प्रेम आहे. काही निवडत समाजाला, समाजाला फक्त प्रेम द्या, फक्त प्रेम द्या. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. मी काय बोलतोय या गोष्टीकडे चिंतन करा. राम अवतार घेतला, वडिलांनी आपल्यावर किती प्रेम केलं ते समाजाला दाखवून दिलं महाराज, दाखवून दिलं.
2 वर दिले होते राजा दशरथाने कैकेयीला, 2 वर. ती म्हणाली प्रसंग आला की मागून घे. आला प्रसंग, कसा आला का आला तो स्वतंत्र विषय. म्हणे एका वराने रामाला वनवास आणि दुसऱ्या वराने भारताला राज्याभिषेक करावा लागेल तुम्हाला. कैकेयी काय मागतेस, काय मागतेस कैकेयी? नाही म्हणे, तुम्ही सूर्यवंशाच्या मालिकेत जन्म घेतलाय, स्वप्नात राज्य दाखविलंय, जागृतीत सत्य करून दाखवलंय. असले राजे तुमच्या वंशात झालेत. राजा धर्मांगद राजा, रुक्मांगद राजा, शिबी राजा, हरिश्चंद्र राजा, हे सगळे राजे तुमच्या वंशातले आहेत ना. सत्व पणाला लावलं ज्यांनी शिबी राजाने मांडीचं मौस कापून स्वतःला तराजूत उचलून ठेवलं, हे राजे तुमच्या वंशातले आहेत ना. दिलेली वस्तू नाही कसं बघतायचं. मी 2 वर मागितले, एका वराने रामाला वनवास, दुसऱ्या वराने भारताला राज्याभिषेक. कायमस्वरूपी नाही, 14 वर्षासाठी मागते. किती? 14 वर्षासाठी. बोलू का? त्याच्याशिवाय कळणार नाही. लक्षात आणून दिलं तर कळेल. आपण लग्नाची वेळ काढतो, लग्नाचा मुहूर्त दुपारी 12:35. लग्न लागतं 1:30 वाजता, 2 वाजता. किती वाजता? 1:30 वाजता, 2 वाजता, 2:30 वाजता लग्न लागतं. प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकाला 14 मिनिटं उशीर झाला होता. किती? 14 मिनिटं उशीर झाला होता. 14 मिनिटं झालेल्या उशिरानं 14 वर्ष वनवास दिला. कधी लक्षात यायचं आमच्या? वेळ सांभाळणं फार महत्वाचं आहे. वेळ सांभाळणं, शब्द सांभाळणं फार महत्वाचं, खूप महत्वाचं. 14 मिनिटाच्या वेळेला 14 वर्ष वनवास पत्करावा लागला. मला सांगायचा विषय असा आहे, कैकेयी राज्य मी द्यायला तयार आहे. म्हणजे मला राज्यच पाहिजे. म्हणजे राज्य देईन तुला मी, पण एक काठीवर. म्हणजे काय अट आहे दुसरी? राम माझ्यापाशी राहू दे. काय म्हणाले? राम माझ्यापाशी राहू दे. म्हणाली नाही, रामाला इथं ठेवायचं नाही, रामाला दंडकारण्यात पाठवायचं वनवासाला. नाशिक पासूनचा इकडचा भाग दंडकारण्य, पंचवटी, नाशिक पंचवटी पासून. म्हणे नाही, वनवासाला जावं लागेल प्रभू रामचंद्राने. सज्जन हो, रामायणातला विषय आहे. तुम्ही सगळे रामायण ऐकणारी मंडळी आहेत. मी याच्यातलं एक तथ्य पाठतो तुमच्या समोर आणि माझ्या विषयाकडे येतो. ते असं आहे, प्रभू रामचंद्राला वनवासाला पाठवू नये एवढ्या गोष्टीसाठी राजा दशरथाने कैकेयीचे पाय धरलेत, पत्नीचे पाय. नुसतं पाय धरलेत एवढा नाही, आपलं डोकं तिच्या पायावर ठेवले. राजा दशरथानं, तुझ्या पाया पडतो, पण माझा राम माझ्या जवळ राहू दे, माझ्यापासून दूर जाऊ देऊ नको. मी बोलू का एक वाक्य तुम्हाला? आपले आई वडील आपल्यावर किती प्रेम करतात हे जर कळायचं असेल तर आपल्याला झाल्याशिवाय कळत नाही. लक्षात आलं का माझं बोलण्याचा विषय? आपल्या आई वडिलांनी आपल्यावर किती प्रेम केलं हे आपण ज्यावेळेला वडील व्हाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की तुम्ही तुमच्या मुलावर किती प्रेम करताय. आला तर लक्षात? ही भूमिका लक्षात घ्या. मी सुरुवातीला मुद्दा मांडलाय, कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकू नका, कीर्तन टाइमपास म्हणून ऐकू नका, कीर्तन वेळ घालवायचं साधन म्हणून ऐकू नका. कीर्तन ऐका, अंतःकरणातून ऐका. ऐका, अंतःकरणातून ऐका. कीर्तनानं जगदीश तुकोबराच्या शब्दाची ताकद सांगितली आहे तुम्हाला सुरुवातीला. अहो साक्षात ईश्वर परमात्म्यांनी हात टाकले जगद्गुरु तुकोबरायांच्या पुढं. तुकोबरायांच्या पुढं तुम्ही म्हणाल का देवाने हात टेकले? तुकोबराय म्हणले मला मागायचंच काही नाही तुझ्याकडे. तुझ्याकडे ज्याला मागायचंय त्याला काय तू देणार, काय ते तू स्वतंत्र विषय. मला काही तुझ्याकडे मागायचंच नाही. आलं लक्षात?
मागायचं नाही मला तुझ्याकडे काही, मी काय बोलतो या विषयाकडे चिंतन करा. राजा दशरथानी कैकेयीच्या पायावर डोकं ठेवलं, तुझ्या पाया पडतो, पण माझ्या रामाला माझ्यापासून दूर जाऊ देऊ नको. ऐकायले तुम्ही सगळे? ऐकायलेत ना? बायकोच्या पाया पडायची रीत आपल्या संस्कृतीत आहे. पत्नीनं पतीच्या चरणी नतमस्तक व्हावं ही रीत आहे. पण पतीनं संस्कृतीचा हात ठेवा नाही. संस्कृती हे सांगत नाही. अलग लक्षात. मी का बोललो या गोष्टीकडे चिंतन करा. जगाचा जगनियंता ईश्वर परमात्मा राम आहे, त्या प्रभू रामचंद्राचे वडील राजा दशरथ पाय घालतात. कोणासाठी? कोणासाठी? राजासाठी नाही, संपत्तीसाठी नाही, फक्त पुत्र प्रेमाची भीक मागितली आहे महाराज राजा दशरथांनी. पुत्र प्रेमाची भीक. कधी कळायचं हे प्रेम, कधी कळायचं हे अवस्था. माझा तुमचा जवळीकतेचा संबंध आज नाहीये. 95 पासून मी तुमच्या गावात येतो. कधीपासून? 95 पासून. 2025 30 वर्ष झालं तुमचा माझा संबंध आहे. काय म्हणतो या गोष्टीकडे थोडस चिंतन करा. नवीन नवीन सुरुवातीला कीर्तनाच्या माध्यमातून खूप कार्यक्रम करावे, जावं, यावं असं वाटायचं. परंतु गेल्या वर्षीच्या झालेल्या आजारामुळे, डायलिसिसमुळे आणि परत आपण आले होते मला बघण्यासाठी, आणि परत अशी स्थिती आहे कीर्तन आता नको वाटतंय करायला. नको वाटतंय कीर्तन करायला. नको. जसं तुकोबाराय म्हणाले ना, ठाईचं वैसोनी करा एकच तावडी या सलगऱ्याला. गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावर काशी विश्वेश्वराचं मंदिर उभं केलंय. मी दिवसभर मंदिरातच असतो. शेतातलं काम करतोय, मला शेतातल्या कामाचा कंटाळा येत नाही, पण मी मंदिर सोडून कुठं जात नाही. अलग लक्षात. एकांत हवा लागतो, नको जनसंपर्क. उपाधी लोकांतातल्या परमार्थात एकांतातला परमार्थ असावा. परंतु कारण असं असतं, कुठंतरी जवळीकतेचे प्रेमाचे संबंध येतात, नात्याचे संबंध येतात. महाराजांना आम्ही आमंत्रित करतो, महाराज आले नाहीत, आम्ही एवढी दिल्लीची सेवा करतो, आम्ही एवढं करतो, आम्ही हे करतो, तुम्ही सगळं करता. तुमच्या प्रेमास्तव शरीर जरी साथ देत नसलं तरी कुठंतरी शब्दाला प्रामाण्य देऊन प्रेमासाठी या गोष्टी करणं. कर्तव्याच्या भूमिकेतून आपल्याला या गोष्टी सगळ्या पार पाडाव्या लागत असतात. प्रेमाची देवाणघेवाण आहे. या जगामध्ये पैसा सर्वस्व आहे असं नाहीये महाराज. प्रेम सर्वस्व आहे. चिंतनीय असे विषय आहेत. मला सांगायचं एकच आहे, प्रेमाची भूमिका. देवाच्या समोर आपण देवाला नतमस्तक होत असताना तुमच्या अंतःकरणात किती प्रेम आहे हे परमात्म्याला सांगायची गरज नाहीये. न सांगता तुम्हा गळो येते अंत. विश्वी विश्वंभर परिहारची नलगे. तुमच्या अंतःकरणातलं प्रेम देवाला सांगायची गरज नाही, परमात्मा ओळखतो सगळं. आईनं आपल्या बाळावर प्रेम करणे हा आईच्या अंतःकरणाचा स्थायी भाव आहे. पण ज्या अर्थानं आई आपल्यावर प्रेम करते त्याच अर्थानं मुलांनी सुद्धा त्याचा मोबदला करत देत असताना आपण आपल्या आईच्या ऋणातून ऋणमुक्त कसं व्हावं ही इच्छा आपल्या अंतःकरणात असेल. आई, काय केल्याच्या नंतर मी तुझ्या उपकारातून उत्तीर्ण होईल. खूप चिंतनीय विषय आहे, खूप चिंतनीय विषय आहे. ऐकायला तुम्ही? प्रभू रामचंद्र आपल्यापासून दूर जाऊ नये, कैकेयीच्या पायावर नतमस्तक झाले राजा दशरथ.
तरी कैकेयीनं पाय चिडकारून लावला महाराज राजा दशरथांना. खबरदार, सूर्यवंशीच्या मालिकेत का जन्म घेतला तुम्ही? नाही, मला द्यावंच लागेल 14 वर्ष राज्य. राम 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 म्हणत प्राण सोडलं. कुणा? राजा दशरथ. पोराचं नाव घेत घेत प्राण सोडला. राम 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 म्हणत प्राण सोडला. वडील आपल्यावर किती प्रेम करतात ती भूमिका याच्यात सिद्ध करून दाखवण्यासाठी आपली तीच भूमिका आहे. आपली तीच भूमिका आहे. नाही पोरगा आलं तर चालते शेताकडे, आपण रात्री बेरात्री 1 वाजता 2 वाजता शेतात जातो, काम करतो. नको तू हात घालू नको, विचपाटा, लाईट रात्री येते, तुला काही व्हायला नको, आमचं काय झालंय आता. तेच भूमिका, तेच भूमिका. ज्या भूमिकेतून तुम्ही आम्ही जात आहोत त्या भूमिकेचा विचार करत असताना भगवान प्रभू रामचंद्रांनी, वडिलांनी आपल्यावर किती प्रेम केलं ते राम अवतारात दाखवून दिलं. महाराज राम अवतारात दाखवून दिलं. आणि ज्या भूमिकेतून राजा दशरथाने आपल्या देहाचा त्याग केला त्या भूमिकेचा विचार समोर ठेवत असताना सती जाणाऱ्या कौसल्या मातेला सांगितलं, आई तू असं करू नका, तू माझ्यासाठी राहा, आई तू माझ्यासाठी राहा. बघा, हे तर कलियुग आहे, तो तर का त्रेतायुगातला होता. ऐकायला तुम्ही ऐका, सती जाण्याची प्रथा या 75-80 वर्षात मोडली होती. याही काळामध्ये सती जाण्याची प्रथा होती. लक्षात, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई यांनी त्या काही प्रथा मोडीत काढल्या. पण नको आहे असं व्हायला, नको आहे, हे करणं चांगलं नाही. मी काय भूमिका मांडतो या गोष्टीकडे लक्ष ठेवा. त्याही काळामध्ये त्रेतायुगामध्ये वशिष्ठ गुरुवर यांनी सांगितलं, प्रभू रामचंद्राच्या प्रेमासाठी कौसल्या माते तुम्हाला जगावं लागेल, जगावं लागेल. रामा, जाऊ नका तुम्ही वनवासाला. आहे वचन न मोडी बोली येते. मला वडिलांची आज्ञाप्रमाणे मला वचन पाळायचं, मला जावं लागेल वनवासाला. वना जाता रघुनंदन गायीची गळती दोषण. प्रभू रामचंद्र वनवासाला जात असताना गायी रडत होत्या. गायी, मला सांगा त्या प्रजेने किती प्रेम केलं असेल रामावर. आई वडिलांनी तर केलंच हो, मुक्या प्राण्याने किती प्रेम केलं असेल रामावर. अहो, तुम्ही एखादा पाळीव कुत्रा तुमच्या दारात पाळून बघा. एखादा पशु असू द्या, तुमच्या दारातला गाय असू द्या, म्हैस असू द्या, तुमचं जनावर असू द्या, तुमचा आवाज जर त्याला 1 किलोमीटर वरून ऐकू गेला असेल तर ते तिथून हंबरडा फोडेल. बरोबर आहे? बरोबर तुमचा आवाज ऐकल्याबरोबर ते हंबरडा फोडणार. तर पशुला एवढं प्रेम आहे, माणसाला काय नाही, का नाही? मला सांगायचं एकच आहे, प्रेमाची कृतज्ञता अंतःकरणामध्ये धारण करून घेऊन जगाच्या पाठीवरती भगवंतानी वडिलाचं प्रेम हे राम अवतारातून दाखवून दिलं. आणि आईचं प्रेम काय आहे ते कृष्ण अवतारात दाखवून दिलं. कृष्ण अवतार